हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। कितीही फॅशनच्या साड्या आल्या तरी पण काठपदरांच्या साड्यांची फॅशन कधीच कमी होत नाही। सण असू दे, लग्न असू दे, त्यात काठपदराच्या साड्या ह्या घेतल्याच जातात। साडी म्हटलं की ब्लाऊज हा आलाच। काठपदराच्या साडीवरचा ब्लाऊज हा त्यातलाच असेल, परफेक्ट असेल, साडी नक्कीच उठून दिसते। पण ब्लाऊज जर हवा तसा वेगळा आणि परफेक्ट नसेल तर अगदीच तुम्ही काकूबाईसारखं वाटता। जर कितीही महाग साडी असू दे, ब्लाऊज हा चांगला नसेल तर तुम्ही अजिबात चांगले वाटत नाही। ते थोडंसं विचित्र वाटतं। पण साडी सिंपल असेल आणि ब्लाऊज अगदी परफेक्ट असेल तरीसुद्धा तुम्ही खूप छान आणि मस्त दिसता। तर चला मग बघू काठपदर साडीमध्ये काय बदल करून ब्लाऊज स्टिच करता येतील किंवा शिवता येतील। आणखीन बऱ्याचशा मी तुम्हाला टिप्ससुद्धा सांगणार आहे। चला मग बघूया। महाराष्ट्रीयन लुक म्हणजे आपल्याला आठवतं ती म्हणजे काठपदराची साडी। मग कांजीवरम असू दे, पैठणी असू दे, सिल्क साडी असू दे, नारायणपेठ साडी असू दे किंवा कांजीवरम असू दे, ह्या सगळ्या साड्या आपण तितक्याच प्रेमानं, आनंदानं आणि मस्त अशा नेसतो। मग सण असू देत किंवा लग्न असू दे, ह्या सगळ्या सणसमारंभाला आपण नेहमी काठपदराचीच साडी घालतो आणि ती वेगळीच खुलून मस्त दिसते। पण ह्याच साड्यांवरती तुम्ही जर ब्लाऊज तेच घालत असाल, वेगळ्या पॅटर्नचे घालत नसाल तर तुम्ही अजिबात चांगले दिसत नाही। ही साडी जास्त खुलून दिसण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्नचे, वेगवेगळ्या प्रकारचे आणि छान मस्त ब्लाऊज शिवून घेतले तर तुमचा लुक हा खूप मस्त आणि फॅन्सी दिसतो। बोटनेक ब्लाऊज हे आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे। जर तुम्ही खूप हेवी वेटच्या असाल तर तुमचा गळा हा पसरून असेल तर तुमचं वेट हे अजिबात दिसणार नाही। बोटनेकचा ब्लाऊज आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे। तुम्ही जर हेवी वेटचे असाल तर त्यामध्ये गळा पसरवून घेतलेला असेल तर तुमचं वेट हे अजिबात दिसणार नाही आणि जर तुम्ही बारीक असाल तर गळा आपल्या गळ्याबरोबर असेल तर तुमचं वेट हे छान दिसेल, मस्त दिसेल आणि तुम्ही खूप उठून आणि छान दिसाल, काहीतरी युनिक, मस्त आणि छान दिसेल। त्यामध्ये तुम्ही व्हेरिएशन करून बॅक साईडला सुद्धा मस्त अशा डिझाईन्स करू शकता। फ्रंट साईडला सुद्धा खूप छान डिझाईन करता येतात। असा बोटनेकचा ब्लाऊज खूप सुंदर दिसते। आधी पफ किंवा फुग्यांच्या स्लीवची फॅशन खूप जास्त ट्रेंडमध्ये होती आणि आता पुन्हा तीच फॅशन ट्रेंडमध्ये आहे। त्यामध्ये शॉर्ट पफ स्लीव्ज, फुल पफ स्लीव्ज हे दोन्ही शिवू शकता। तुम्ही जास्त बारीक असाल तर पफ हे प्लेटेड फुगी छान दिसतात। तेच जर तुम्ही जाड असाल तर कमी प्लेटेड किंवा कमी फुगीर असे ब्लाऊज शिवून घेऊ शकता। ते अतिशय छान आणि मस्त दिसतात। आजकाल पफ स्लीवचे ब्लाऊज खूप ट्रेंडमध्ये आहे। तुम्ही लग्नासाठी, सणासाठी, वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी पफ स्लीवचे ब्लाऊज नक्की स्टिच करून घेऊ शकता। मग ते फुल असू देत, हाफ असू देत, दोन्हीसुद्धा पफ स्लीवचे ब्लाऊज जे आहे ते अतिशय सुंदर आणि तुमच्या साडीला लुक छान देऊन जातात। त्यामुळं असे ब्लाऊज आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि ते काहीतरी युनिक आणि मस्त दिसतात। तुम्ही जर हेवी वेटच्या असाल तर कमी फुगीर असलेले ब्लाऊज तुम्ही घातले किंवा कमी पफ असलेले ब्लाऊज जर तुम्ही घातले तर ते अतिशय छान आणि मस्त दिसतात। त्यामुळं पफ स्लीवचे फॅशन आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे। जर काठपदरची साडी ही प्लेन असेल तर तुम्ही भरलेले ब्लाऊज नक्की घालू शकता, ते खूप जास्त चांगले वाटतात। आणि जर भरलेली साडी असेल तर तुम्ही प्लेन ब्लाऊज घाला, ते सुद्धा खूप छान वाटतं। पण जर तुम्ही दोन्हीसुद्धा म्हणजे भरलेली साडी आणि भरलेलं ब्लाऊज घातलं तर ते खूप वेगळं आणि विचित्र दिसतं। खूप हेवी वेट असणाऱ्या स्त्रियांनी 3/4 ब्लाऊज घातले किंवा कोपऱ्यापर्यंत असणारे ब्लाऊज घातले तर त्यांना ते जास्त सूट होतात। त्यामुळं त्यांनी हेवी वेटच्या स्त्रियांनी शक्यतो कोपऱ्यापर्यंत ब्लाऊज घालावं जेणेकरून ते त्यांना सूट होईल। त्या उलट जर तुम्ही बारीक असाल, तुम्ही खूप सुंदर स्लिम ट्रिम असाल तर तुम्ही नक्की स्लीवलेस ब्लाऊज ट्राय करू शकता। ते काठपदरांच्या साड्यांवर अतिशय सुंदर आणि मस्त दिसतात। आजकाल बऱ्याचशा स्लिम असणाऱ्या स्त्रिया काठपदरच्या साड्यांवरती असे स्लीवलेस ब्लाऊज घालतात आणि ते त्यांना नक्कीच वेगळेपणा, मस्त आणि सुंदर असा लुक देऊन जातात। त्यामुळं आजकाल काठपदरांच्या साड्यांवर असे स्लीवलेस ब्लाऊज तुम्ही ट्राय केले तर नक्कीच तुम्हाला ते छान आणि मस्त दिसायला लागतील। काठपदर साडीवर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊजसुद्धा घालू शकता। जर साडीचे काठ हे ब्रॉड असतील तर तुम्ही सिंपल ब्लाऊज स्टिच करा। सगळ्यात महत्त्वाचं असे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज अतिशय वेगळे आणि छान दिसतात। जर ब्लाऊज तुमचं योग्य फिटिंगमधलं नसेल किंवा तुमचा टेलर व्यवस्थित शिवणारा नसेल तर कितीही छान साडी असली तरी ती तुम्ही अजिबात चांगली दिसत नाही। त्यामुळं परफेक्ट टेलर जो ब्लाऊज व्यवस्थित स्टिच करतो अशाच टेलरकडून ब्लाऊज स्टिच करून घ्या।
आता साडी चॉईस करताना हेवी वेटच्या लेडीज जास्त मोठ्या काठाची साडी अजिबात नेसू नका किंवा हेवी वर्कच्या घालू नका, त्यात तुम्ही जाड दिसाल. त्यात उलट ज्या लेडीज बारीक असतील त्या मोठ्या प्रिंटच्या मोठ्या काठाच्या साड्या निवडा. त्यात तुम्ही ब्लाऊज स्टिच करताना पफवाले ब्लाऊज किंवा फ्लेअरवाले ब्लाऊज घातले तर तुम्ही जास्त वेगळे आणि छान दिसायला लागाल. ब्लाऊज जर खूप हेवी वर्कचा असेल तर तुम्ही साडीही नेहमी प्लेन नेसा आणि जर साडी ही खूप हेवी वर्कची असेल तर तुम्ही नेहमी ब्लाऊज प्लेन घाला. त्यामुळे तो तुमचा लुक जो असणार आहे तो खूप कमालीचा आणि छान दिसेल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काठपदराच्या साडीवर कशा प्रकारचे ब्लाऊज स्टिच करून घ्यायचे किंवा कुठल्या स्त्रियांनी कुठले ब्लाऊज घालायचे, कुठले ब्लाऊज नाही घालायचे, हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, छान वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच छान छान व्हिडिओ घेऊन येण्यासाठी तुम्ही मला प्रोत्साहन देता, त्याबद्दल सर्वांचं थँक्यू. आणि मी असेच नवनवीन व्हिडिओ नक्की तुम्हाला घेऊन येत जाईन. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता मी व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रमाणे स्टिच करून घेतले, परफेक्ट ब्लाऊज स्टिच करून घेतले तर तुमचा लुक हा नेहमीच मस्त आणि चांगला दिसेल, ना की तो काकूबाईसारखा दिसेल. त्यामुळे तुम्ही अगदीच गबाळ्यासारखे किंवा विचित्र वाटणार नाही. जर परफेक्ट ब्लाऊज घातला तर सिंपल साडीसुद्धा खूप छान दिसते. मी हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे. मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या व्हेरिएशन करून तुम्हाला जसे सूट होतात, तुमच्या बॉडी टाईपला सूट होतात त्याप्रमाणे जर तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेतले तर तुमचा लुक हा नेहमीच युनिक आणि मस्त वाटेल. अजिबात तो काकूबाईसारखा वाटणार नाही. त्यामुळं हा आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर थोडं जरी चांगला वाटला असेल तर तुम्ही नक्कीच ह्या व्हिडिओमधून तुम्हाला हवे तसे छान आणि मस्त असे ब्लाऊज स्टिच करून घ्या आणि मेन म्हणजे परफेक्ट असे ब्लाऊज स्टिच करून घ्या, जेणेकरून तुमचा लुक हा मस्त आणि चांगला दिसलाच पाहिजे.